हॅलो, नमस्कार. माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. मी गजानन नाईक तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करत आहे. आज होता नवीन वर्षाचा पहिला दिवस, त्यामुळे जी कालची आपली स्वामी केली होती, म्हणजेच जी बुधवारची स्वामी सेवा होती, तर ती मी काल तुमच्यासोबत शेअर केली. आणि जे महाराजांचे वस्त्र आहेत, तर याच्याबद्दल देखील माहिती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा. आणि आज म्हणजे जे देवघर होतं, तर त्याचं जे वस्त्र होतं ते देखील मला चेंज करायचं होतं. कारण तुम्ही बघितलं असेल तर जेव्हा मार्गशीर्ष गुरुवार चालू होते, तेव्हा मी जे रेड कलरचे वस्त्र आहे माझ्याकडे, तर ते मी इथे अंतरले होते. आणि त्यानंतर हे जे जांभळ्या कलरचे वस्त्र तुम्ही बघत आहात, तर हे जांभळ्या कलरचे वस्त्र मी इथे अंतरले होते. नवीन वर्षाची सुरुवात ही आपल्या महाराजांच्या वारांनी झाली होती, म्हणजेच आपल्या गुरुवारने झाली होती. त्यामुळे मला महाराजांचे पारायण देखील करायचे होते. आणि समोर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच की मी महाराजांचे पारायण कशाप्रकारे केले होते. सुरुवातीला सर्व जी साफसफाई आहे तर ती मी देवघराची करून घेतली होती. कारण तुम्हाला माहिती असेल, तर तुम्ही जर माझे मागचे व्लॉग बघितले असतील, तर स्वामींबद्दल जी माहिती म्हणजेच मला जेवढी माहिती आहे, तर तेवढी माहिती मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि मी म्हणजे स्वामी सेवा कशाप्रकारे करतो, तर याची देखील माहिती मी तुमच्यासोबत शेअर करत असतो, जेणेकरून तुम्हाला देखील एक आयडिया येऊन जाते की आपण अशा प्रकारे स्वामी सेवा करू शकतो. तर तुम्ही बघू शकता ज्या पायऱ्या होत्या, तर पायऱ्याचाही म्हणजे तिथे यूज करण्यासाठी मी अशा प्रकारे म्हणजेच जे बॉक्स असतात, तर त्याचं मी इथे पायऱ्याचं म्हणजे तयार करण्यासाठी यूज केला होता. आणि हे देखील म्हणजेच खूप छान दिसतात. जेव्हा आपण अशा प्रकारचे वस्त्र आपल्या पूजेमध्ये यूज करतो, तर आपली पूजा देखील दिसायला खूप छान दिसते. आणि आज गुरुवार देखील होता, त्यामुळे जे गुलाबी कलरचे वस्त्र आहे, तर ते मी इथे अंतरलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि जो कलर आहे तर तो खरंच खूप छान दिसत होता. आणि जे स्वामींची आजची स्वामी सेवा होती, तर ती देखील आता माझी करणं चालू होती. म्हणजेच जे काही महाराजांचे फोटो आहेत, त्याचबरोबर महाराजांची जी मूर्ती आहे, तर तिला देखील मी स्वच्छ क्लीन करून घेतलं होतं. त्याचबरोबर जी काही पूजेची भांडी होती, तर ती देखील मी सर्व स्वच्छ करून घेतली होती. आणि त्याचबरोबर जो स्वामींचा फोटो होता, तर हा देखील मी स्वच्छ करून घेतला होता. आणि जे काही स्वामींचं पारायण होतं, तर हे म्हणजेच मला माझ्या आत्याच्या इथे करायचं होतं. कारण काही कारणामुळे म्हणजेच मला तिकडे जावं लागलं. आणि त्यामुळे जे पारायण आहे, तर ते मी तिकडेच केलं. आणि जो पारायणाचा व्हिडिओ आहे, तर तो देखील तुम्हाला समोर दिसेलच. त्यामुळे जो महाराजांचा फोटो आहे आणि जी महाराजांची पोथी आहे, म्हणजेच जे श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आहे, तर हा देखील मी म्हणजेच माझ्यासोबत नेला होता. कारण जेव्हाही आपण महाराजांची सेवा करतो, तर तेव्हा महाराजांचा फोटो आणि महाराजांचं म्हणजेच एकतरी महाराजांचा फोटो किंवा महाराजांची मूर्ती आपल्यासोबत असायला हवी, जेणेकरून जी काही आपण सेवा करतो तर त्यांना ती दिसली पाहिजे. त्यामुळे तुम्ही नक्की म्हणजेच महाराजांचा फोटो किंवा महाराजांची मूर्ती तुमच्यासोबत नक्की ठेवत जा. त्यामुळे जो महाराजांचा फोटो होता, तर तो मी माझ्यासोबत नेला होता, तर तो तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच. आणि त्याचबरोबर आज नवीन काही वस्तूची देखील मी खरेदी केली होती, तर तो देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. म्हणजेच नवीन काय वस्तू मी खरेदी केल्या होत्या, तर सुरुवातीला महाराजांना छान प्रकारे मी आंघोळ घालून घेतली. त्यानंतर जे व्हाईट कलरचे वस्त्र होते, तर ते मी महाराजांना परिधान केले होते. आणि त्यानंतर जो व्हाईट कलरचा मुकुट होता महाराजांचा, जो मोत्याचा मी माझ्या हाताने तयार केला होता. आणि जेव्हा आषाढी एकादशी होत्या, तर तेव्हा देखील महाराजांना मी अशा प्रकारचं मुकुट परिधान केलं होतं. आणि खूप छान प्रकारे मी महाराजांना सजवलं होतं. तर तो तेव्हाचा मुकुटच हा आहे, तुम्ही बघू शकता. तर महाराजांना देखील मी छान प्रकारे सजवलं. त्यानंतर गणपती बाप्पांचा देखील मी अभिषेक करून घेतला. त्यानंतर जी महालक्ष्मी देवीची मूर्ती आहे, मूर्तीचा देखील मी छान प्रकारे अभिषेक करून घेतला. त्यानंतर देवीला देखील मी वस्त्र माळ परिधान केली. आणि त्यानंतर त्यांना मी त्यांच्या आसनावरती विराजमान केलं. आणि पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतीलच, तर नवीन मुकुट जे आहेत, तर ते मी विकत घेतले होते. कारण जेव्हा आपण महाराजांना म्हणजेच जे काही देवता आहेत, तर त्यांना त्यांचा शृंगार अशा प्रकारे करतो, तेव्हा त्यांचं जे स्वरूप आहे, तर ते खूप अजून छान पटीने उठून दिसतं. त्यामुळे जे काही देवांच्या वस्तू असतात, म्हणजेच जे आपण महाराजांना किंवा जे काही इतर देवता असतात, त्यांचे मुकुट किंवा त्यांचे म्हणजेच वस्त्र, तर ते आपण त्यांना परिधान केल्यावर त्यांचं जे स्वरूप आहे, तर ते खूप छान दिसतं. आणि देवांना सजवण्यासाठी देखील मला खूप आवडतं. त्यामुळे आवर्जून मी अशा प्रकारच्या ज्या वस्तू आहेत, तर त्या खरेदी करत असतो आणि तुमच्यासोबत देखील शेअर करत असतो. तर तुम्ही बघू शकता, आता जी सर्व जी स्वामी सेवा आहे, म्हणजेच जी काही देवांची मांडणी होती, तर ती आता माझी करून झालेली आहे. आणि यानंतर म्हणजेच आता तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये दिसेलच, तर ज्या काही मी नवीन वस्तू खरेदी केल्या होत्या, तर त्या देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. सुरुवातीला महाराजांची जी एक माळ जप आहे, तर ती मी सुरुवातीला करून घेतली. त्यानंतर जे महाराजांचं श्री स्वामीचरित्र सारामृत आहे, तर याचे 3 अध्याय म्हणजेच आपले जे डेलीचे म्हणजेच आपल्या नित्यसेवेमधले जे 3 अध्याय वाचायचे होते, तर ते देखील माझे वाचणं चालू होते. म्हणजेच मी ते देखील वाचून घेतले होते. कारण संध्याकाळी मला जेव्हा पारायण करायचं होतं, तर हे मी संध्याकाळी पारायण केलं होतं. कारण जेव्हाही आपण अशा प्रकारच्या पूजा करतो, म्हणजेच जेव्हा आपण पारायण करतो, तर दुसऱ्या दिवशी आपल्याला त्या पूजेची उत्तरपूजा देखील करायची असते. म्हणजेच जी पूजा आपण केलेली आहे, तर ती उचलावी देखील लागते. आणि म्हणजेच मला तिकडेच राहायचं होतं. त्यामुळे म्हणजे जी पूजा आहे पारायणाची, तर ती मी तिकडेच मांडणी केली होती. इकडे मी म्हणजे शिल्लकचं काहीही केलं नव्हतं. त्याचमुळे तुम्ही बघत असाल, तर आज देवांना जी फुलं आहेत, तर ती देखील मी वाहिली नव्हती.
कारण जेव्हा आपण देवांना फुलं वाहतो आणि दुसऱ्या दिवशी जर आपण ती लगेच उचलली नाही तर ती तशीच खराब होतात, म्हणजे देवांना म्हणजेच त्याला किडे वगैरे लागतात. त्यामुळे तुम्ही शक्यतो म्हणजे जर तुम्ही बाहेरगावी जाणार असाल तर तुम्ही देवांना फुले वाहू नका, जेणेकरून नंतर आपल्यालाच त्रास होतो ते फुलं साफ करण्यासाठी. त्याचबरोबर ती आपण देवांना वाहिलेली असतात, त्यामुळे त्याच्यामध्ये किडे किंवा इतर काहीही होण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो तुम्ही म्हणजे जर बाहेरगावी जाणार असाल तर तुम्ही देवांना फुले वाहू नका. म्हणजे जर तुम्ही एका दिवसामध्ये वापस येणार असाल तर तुम्ही ती देवांना फुले वाहू शकता, पण जर तुम्हाला 2-3 दिवस म्हणजेच येणं शक्य होत नसेल तर तेव्हा तुम्ही देवांना म्हणजेच फुले वाहू नका. आणि जसं तुम्हाला म्हणजेच पटेल तर तुम्ही तसंच करा. तर म्हणजेच हे माझा अनुभव आहे की जेव्हाही म्हणजेच मला बाहेरगावी जायचं असतं तर तेव्हा मी देवांना फुले वाहत नाही, कारण ती फुले मग तशीच देवांच्या म्हणजेच तिथेच खराब होतात आणि नंतर ती साफ करण्यासाठी आपल्यालाच खूप म्हणजेच वाईट वाटतं. त्यामुळे शक्यतो तुम्ही अशा प्रकारे करा. स्वामींची जी नित्यसेवा होती तर ती आता माझी करून झालेली आहे. यानंतर जी महाराजांची आरती होती तर ती आता माझी करणं चालू होती. म्हणजेच जी गणपती बाप्पांची आरती आहे आणि त्याचबरोबर जी आपली महाराजांची आरती आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे तर ती आता माझी करणं चालू होती. आरती झाल्यानंतर मी पुष्पांजली देखील म्हटली तर ती देखील आपल्याला या पुस्तकामध्ये मिळून जाते. यानंतर आता तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारचे जे मुकुट आहेत तर हे मुकुट जे आहेत तर हे बाळकृष्णाचे मुकुट आहेत. आणि जिथे मी राहतो तर तिथे मार्केटमध्ये म्हणजेच हे मुकुट इकडे इझिली अवेलेबल होऊन जातात, कारण इकडे बाळकृष्णांचं खूप करतात. त्यामुळे बाळकृष्णांच्या रिलेटेड ज्या काही वस्तू आहेत तर त्या इकडे इझिली अवेलेबल होऊन जातात. आणि म्हणजेच मी माझ्या आत्याच्या कृष्णासाठी हे सर्व जे मुकुट आहेत तर हे नेणार होतो. म्हणजेच याच्यातला जो कलर आहे तर तो जो कलर आवडेल तर तो मला ठेवायचा होता आणि बाकीचे जे मुकुट आहेत तर ते मला रिटर्न करायचे होते. तर हे सर्व म्हणजेच मी सोबत नेत आहे, कारण जो म्हणजेच मुकुट आवडला तर तो मी तिथे ठेवणार होतो. आणि यानंतर हे अशा प्रकारचे जे छोटे मुकुट आहेत तर हे देखील दिसायला खूप छान दिसतात. आणि बघा देवीचं स्वरूप किती छान दिसत आहेत मुकुट परिधान केल्यानंतर. तर खास करून मी देवीच्या म्हणजेच मूर्तीसाठीचे मुकुट मी घेतलं होतं. त्याचबरोबर अशा प्रकारचे छोटे तुम्ही मुकुट बघितले असतील तर मागे देखील महाराजांना मी परिधान केले होते. त्याचबरोबर गणपती बाप्पांना देखील मी अशा प्रकारचे मुकुट परिधान केले होते. म्हणजेच जेव्हा धनतेरस होती तर तेव्हा मी मुकुट खरेदी केले होते आणि ते मला खूप आवडले. त्यामुळे म्हणजेच आत्याच्या देवांसाठी देखील मी अशा प्रकारची मुकुटांची खरेदी केली होती. यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जी आजची स्वामी सेवा होती तर ती आता माझी करून झालेली होती. यानंतर आता संध्याकाळची तुम्ही स्वामी सेवा बघत असाल तर हा जो व्हिडिओ आहे तर हा माझ्या आत्याचा घरचा व्हिडिओ आहे. म्हणजे जिथे माझी आत्या राहते तर तिथला हा व्हिडिओ आहे. तर आत्याच्या इथे म्हणजेच जे काही पोथीचं पुस्तक आहे तर हे म्हणजेच मी माझंच घेऊन गेलो होतो. आणि जो महाराजांचा फोटो आहे तर हा देखील मी माझंच घेऊन गेलो होतो. आणि पारायणाची जी मांडणी आहे तर ही आपण कशाप्रकारे केली पाहिजे किंवा कशाप्रकारे करावी तर याचा ऑलरेडी व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे. जर तुम्ही तो बघितला नसेल तर नक्की बघा, कारण जेव्हा माझे महाराजांचे 11 गुरुवार चालू होते तर तेव्हा सविस्तरपणे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूजेची मांडणी कशाप्रकारे करावी तर याच्याबाबत संपूर्ण माहिती तुम्हाला मी दिलेली आहे. जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसेल तर नक्की बघा. तर अशा प्रकारची जी पूजेची मांडणी होती तर ती करून झाली होती. आणि जे वाचन होतं तर ते देखील आता कंप्लीट झालं होतं. आणि म्हणजेच मला पूर्ण पोथी वाचण्यासाठी म्हणजेच 1 घंटा तरी लागतोच, कारण डेलीचं जरी आपण वाचणं चालू असलं त्यामुळे आपल्या वाचनाला थोडीशी स्पीड येते. आणि एका घंट्यामध्ये किंवा 50 मिनिटामध्ये माझं जे वाचन आहे पूर्ण एक पारायण तर हे कंप्लीट होतं. आणि पूजेची मांडणी देखील एकदम साधी आणि सोपी आहे, जास्त देखील मांडणी नसते. फक्त महाराजांचा फोटो, गणपती आणि कळस आणि जे म्हणजेच एक दिवा देखील आपल्याला पूजेमध्ये अखंड चालू ठेवायचा असतो. म्हणजेच जोपर्यंत आपली पूजा होत नाही तोपर्यंत तुम्ही तो दिवा अखंडपणे चालू ठेवू शकता. अशा प्रकारे जी आजची स्वामी सेवा होती तर पारायणाची पूजेची वेळ आहे तर ती आता माझी करून झालेली आहे. याचबरोबर महाराजांना नैवेद्यामध्ये मी ते दुधाचा नैवेद्य दाखवला होता आणि त्याचबरोबर भाजी पोळी याचा देखील नैवेद्य आपल्याला दाखवायचा असतो. त्या दिवशी मी देखील उपवास केला होता. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.